गोट्या गीते मला अनेक दिवसांपासून धमकी देतोय असं म्हटलंय जितेंद्र आव्हाडांनी। गोट्या गीतेच्या धमकीला भीक घालत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। गोट्या गीते आम्हाला अनेक दिवस मला हे धमकी विंकी देण्याचं काम करतो। वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो। म्हणजे बदनाम करून टाकलंय निवंजाऱ्यांना। आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही। मी चांगल्याविरुद्ध बोलतो। हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, असले काय मी घाबरत नाही। गोट्या गीते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे। कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता। आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गीते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये। हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होतंय। मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो बीडमध्ये असो जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे।